ड्रेस कोड लागू करण्यात आला। मंदिर प्रशासनाने घेतला निर्णय। महिलांनी मंदिरात तोकडे कपडे घालणे टाळावे, सर्व भाविकांना मंदिराचे नियम पाळण्याचे आवाहन। अवयवदानाच्या मोहिमेमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर। आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती। कल्याण डोंबिवलीत आज मांसाहार बंदीवरून वातावरण तापलं। मांस विक्रीवर बंदी घातल्यामुळे व्यापारी आक्रमक। खाटीक संघटनेचं चिकन मटन दुकानं बंद प्रकरणी आंदोलन। स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाच्या प्रयत्नात चिंताजनक वाढ। प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी टोकाचं पाऊल। वर्ध्यात कंत्राटदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न, तर बुलढाण्यात जवानाच्या आईचा आत्मदहनाचा प्रयत्न। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या लालबागमध्ये मनसेकडून बॅनरबाजी। स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देताना मतांच्या चोरीवरून सरकार आणि निवडणूक आयोगावर साधला निशाणा। भिवंडी वाडा महामार्गावर अपघात। अपघातात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू। कंटेनरच्या खाली येऊन विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू। दिल्लीत मुसळधार पाऊस। दिल्ली एनसीआरच्या अनेक भागात मुसळधार पाऊस। पावसामुळे हवामानात गारवा। वर्ध्यातील खैरी धरण ओव्हरफ्लो झालंय। तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला। शेतकऱ्याच्या शेतातील सिंचनासाठी देखील मुबलक पाणीसाठा। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी। माणगाव बाजारपेठ ते तिलोरे फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी। सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।